नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? हसताय ना? हसायलाच पाहिजे. आम्ही घेऊन आलोय तुमच्या आवडीत सूर्योदय टेक मराठी युट्यूब चॅनेल. चला तर मग व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि घंटीला प्रेस करायला विसरू नका. आणण्यासाठी एक खिंड ठेवली. वरदानाच्या बलानं इतका मातून गेला की असं त्याला वाटत होतं की आता मला कोणी मारू शकत नाही. त्याला पत्नी आहे. हिरण्यकश्यपूला एक बहीण आहे, तिचं नाव आहे शुमिका. हिरण्यकश्यपूच्या मेव्हण्याचं नाव आहे विप्रचिती. विप्र या शब्दाचा अर्थ ब्राह्मण. आणि ब्राह्मण दिसला की त्याच्या अंतःकरणात सूड यायचं असं त्याला वाटायचं. याला कोणीकडनं खाऊ असं वाटायचं. त्याचं नाव विप्रचिती. अनुल्लाद सल्लाद लल्लाद ही तीन अपत्य. कयाधू नावाची पत्नी सात्विक विचाराची स्त्री होती. शक्यतो पुराणात बऱ्याच नालायक माणसांना स्त्रिया चांगल्या भेटल्या आणि आजही नालायकांना स्त्रिया चांगल्या. आता मायबापाचं नाव करण्यासाठी त्या नालायकाचा संसार करतात. आईवडिलांचं नाव करण्यासाठी आपल्या आईवडिलांचं नाव जाऊ नये, सोयऱ्या धायऱ्यात आपली प्रतिष्ठा जाऊ नये, याच्याकरता खूप निर्बुद्ध विचाराच्या माणसाच्या नावानं कुंकू लावून त्याचा संसार शेवटाला नेतात. बऱ्याच या भारतामध्ये मावल्या आहेत. खरं तर त्यांच्या मालकाचा सगळा ताळेजमाचा हिसाब लावला ते एका तिळा इतकं सुद्धा त्याचं गोड जीवन नसतं, तरी पण ह्या त्याच्याशी गोड राहतात. ही भारताची संस्कृती, या देशाची पवित्र स्त्री आहे. कयाधू छान होती. म्हणे एके दिवशी इंद्राला कोणीतरी सांगितलं हिरण्यकश्यपूला 3 मुलं आहेत आणि चौथा जर झाला तर तो स्वतःचं बळ आणि 4 मुलाच्या पुरुषार्थावर अमरपुरीचं राज्य एके दिवशी हडप करेल. 33 कोटी देवाचा राजा, पण गाफिलता किती आहे बघा. माणसं श्रीमंत असले म्हणजे विद्वान असते असं तुम्हाला कोण म्हणते? श्रीमंती ही प्रारब्धाने येत असते. श्रीमंती ही प्रारब्धाने येत असते. सगळेजण उत्तर द्या मनातली मनात, जोरात बोलू नका. आडत दुकानामध्ये हमाल जास्त काम करतो का आडत्या? हमाल. वा, गोड माणसं येत. चला, संध्याकाळी जास्त पैसे कोण नेते, हमाल का आडत्या? आडत्या. शाबास. ओरिजिनल पदार्थ संध्याकाळी हमाल खातो का आडत्या? आडत्या. बेजार जास्त कोण होते? हमाल. मग इतकी पोती वाहून ट्रकची ट्रक पाठीवर उलटीत आहे. वानराला जशी चट्टे असतात तसे त्याच्या पाठीला चट्टे पडतात, तरी संध्याकाळचा मेळ लागत नाही. का? हे त्याचं प्रारब्ध आहे. तो आरती कधी पोत सुद्धा झटकत नाही, पण त्या पोत्यात ते पैसे भरून नेईल, हे त्याचं नशीब आहे. एक जण म्हणला, महाराज ज्ञानोबाराय तुकोबारायच्या कृपेने मी गाडीत फिरतो. पागल आहेस तू? ज्ञानोबाराय तुकोबारायच्या कृपेने गाडीत फिरतो आणि ते तुला गाडी देत असते तर? अरे, ज्यांना भिंत चालवायची ताकद होती ते ज्ञानोबाराय गाडीत बसले नाही. सुमळ्या, तुला गाडी कशी देतील? ज्या तुकोबारायला स्वर्गातनं गरुड न्यायला येतोय ते तुकोबाराय कोण्या गाडीत बसले नाही. त्यांना काही यंत्र तयार करता येत नव्हती. तुला कसे काय देतील? तुझं नशीब आहे म्हणून तू गाडीत बसलास. फक्त आता त्या नशिबाचा फायदा भजन करण्यासाठी घे, तुला एके दिवशी गरुड येईल. माणसं काही बोलतेत. मी संप्रदायात पडल्यामुळं गाडीत आलो. अरे, चोरायला गाड्या आहेत. काल 5 गाड्या गावसाल्या चोरायकडं. तुमच्याच गावाच्या पलीकडे 5 गावसाल्या ना, ते देत नसते. हा, गुंडायला गाड्या आहेत. मग गुंडायला गाड्या ज्ञानोबाराय तुकोबारायने दिल्यात का? प्रारब्ध प्रारब्ध प्रारब्ध. अरे, ते स्वतः अनुरागी जीवन जगले. जीवनभर कोणाच्या वाहनात नाही बसले, कोणाच्या घोड्यावर बसले नाही. प्रारब्ध मोठं असते माणसाचं. प्रारब्ध. भली पैसे असले म्हणजे हुशार असते असं काय नसते. आणि ज्याच्याकडे पैसे नाहीत
ते नालायक असतात असंही डोक्यातलं काढून टाका, फक्त विलाज चलत नसतोय. हुशार असतात लोक सगळे. 33 कोटी देवाचा राजा गाफील वागला, चौथा मुलगा होऊ नये म्हणून त्या हिरण्यकश्यपूची कयाधू नावाची पत्नी रात्री झोपेत पळवली. तिच्या पलंगात तलकपाखाली हात घातला आणि आकाश मार्गानं तो पलंग घेऊन जात होते. जाता जाता रस्त्यामध्ये एक महान संन्याशानं पाहिलं, आकाश मार्गाने कोणाचा मुकुट चमकतो आणि एक स्त्री गयावया करू लागली. त्या संन्याशाने आवाज दिला, कोण? कयाधूला नेणाऱ्या इंद्राच्या लक्षात आलं, हा संन्यासी सामान्य नसून देवर्षी नारद आहे. आपण जर नाही थांबलो तर यांना वरी शाप दिला तर पलंग, बाई आणि मी एकाच वेळेला जळून जाऊ. ही जळाली तर काटात निघल, काय हरकत नाही, पण आपण जळता कामा नये. पलंग तर याच्या हातावर आहे. खाली उतरलं. खाली उतरल्याच्या नंतर पाहिलं, इंद्रा कोण आहे? मेवणी आहे का आपली? नाही म्हणे. काय दुसरं लग्न केलंस? नाही म्हणे. काय मावशी पाहुणी वगैरे मुलगी? नाही. कोण आहे? हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू. कशा करता घेऊन जातो? बाबाजीला चौथा अपत्य होऊ द्यायचं नाही. तुझ्या हातात आहे. 2.5 मासाचा गर्भ तिच्या पोटात आहे. तिला अपत्य होऊ द्यायचं का न होऊ द्यायचं तुझ्या हातात आहे का? तिला होऊ नये याच्याकरता चोरून नेत होता, पण चौथा अपत्य तिच्या पोटात आहे. इंद्राने विचार केला, आता वरी नेल्यावर काय होईल? नारदान सांगितलं, वरी नेल्यावर ही संतती राक्षसाची, ही अमरपुरीत जन्माला येईल आणि जन्माला आल्याच्या नंतर इतका कहार होईल की तुला युद्ध करायची गरजच नाही. ते तिथंच तुझ्या मानगुटीवर बसवून तुला ढकलून देईल आणि अमरपुरीचं राज्य ते हाकील. इंद्र म्हणला, मी नेत नाही. बाई म्हणली, मी परत जात नाही. मी नाही जात परत. का जात नाही? बाई वात्रट नव्हती, बाई विवेकी होती. बाईनं सांगितलं, आता मी परत गेल्याच्या नंतर माझे मालक माझी हत्या करतील आणि माझी हत्या झाल्याच्या नंतर मला भीती नाही, पण माझ्या पोटामध्ये 2.5 मासाचा निष्पाप बालक आहे, त्याची हिंसा होऊ नये याच्याकरता हा जन्माला येईपर्यंत नारदा मला सांभाळा. तुम्ही जर नसता अडवलं तर मी अमरपुरीत गेले असते. हे तुम्ही आगावपणा केला. नारदाने विचार केला, फुकट कळण शेंडी वळवळ, फुकटच अंगावर इस्तव घेतला आपण. पण ते नारद होते. बाईला सांगितलं, बाई काळजी करू नकोस, ह्या पवित्र अरण्यामध्ये एक सुंदरसा आश्रम करू. त्या आश्रमात तुझी प्रसूती होईपर्यंत, डिलिव्हरी होईपर्यंत मी तुला इथं सांभाळतो. कालांतरानं ते बालक आणि तुला मी तुझ्या मालकाकडे नेऊन घालतो. आणि तिला माहित होतं नारदाच्या शब्दावर आपल्या मालकाचा विश्वास आहे. नारदाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोण्याही ठिकाणी नारदांचा सन्मान होता. भजन करणाऱ्याचा सन्मानच असतो. त्या दिव्यवनामध्ये गोड असा अधिष्ठान कयाधू मातेसह नारद राहिले. नारदाच्या आश्रमावर तिनं सारखं बसायचं. नारदाचे 9विधा भक्तिसूत्र तिनं श्रवण करायचे. गरोदर कालामध्ये ती टीव्ही पाहत नव्हती, ती सिरियल मालिका बघत नव्हती. गर्भसंस्कार आहे तर काय करावं? त्या गर्भावर आपण केलेल्या वाईट कर्माचे संस्कार, त्या कर्तव्याचे बिंब त्या निष्पाप बालकावर पडत असतात. आमच्या मित्राला मुलगा झाला. खरं तर तो चोरच होता. आणि ते चोऱ्या काय करायचा माहिती आहे का? टाटर चोरायचा, कोणाची वायर चोरायचा, कोणाची पाईप सोडायचा. त्याला म्हणलं, का रे इतकं चांगलं केलंय तुझं देवानं, आता चोऱ्या सोडून दे. ठीक आहे म्हणे महाराज, काय हरकत नाही, सोडतो. त्याला मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर मला फोन आला, महाराज हॉस्पिटलमध्ये माझी बायको आहे, मला मुलगा झालाय. म्हणलं असू दे, छान, धन्यवाद, अभिनंदन. नाही म्हणे महाराज, पण पहिला तुम्हाला दाखवायचं. म्हणलं का? तुम्हाला दाखिल्यावर माझ्यासारखं होणार नाही, महाराज होईल. कारण मी आयुष्यभर चोऱ्या केल्या. निदान मी पाहायच्या अगोदर तुम्ही पाहावा, तुमच्या हातावर द्यायला लावतो, निदान महाराज होईल. मी म्हणलं असं होत नसतंय. संताची आप्त नवती संत, तर मला मी घेतल्यावर तुझं कसं महाराज होईल? माझंच मला कळणं मोठ्यापणी, मला इकतंय का ठुतंय तर नाही. एवढं हसू नका, तसं नाही करणार ते. आमच्यावर घेतलं की खसखस पिकती. हनुमंतराव, मी गेलो
गेलो भेटायला गेल्याच्या नंतर ती पांढऱ्या कपड्यातली एक नर्स, संस्कार कसे असतात लक्षात घ्या, ती पांढऱ्या कपड्यातली जी बाई असते तिला नर्स सिस्टर असं वगैरे काहीतरी म्हणतात. मी तिला नमस्कार केला. बाई बाई म्हणल्यावर तिला राग आला. ती म्हणली मॅडम काऊन म्हणीनत. अगं मॅडम मी शिकलेलं नाही ना, मी बाई म्हणतो, मला मॅडम वगैरे काय ना. आता यायला लागले म्हणा, फिरू अगोदर येत नव्हतं. ते अमक्या व्यक्तीची, ते म्हणे माणसाचं नाव सांगू नका, बाळातीन बाई झाली ना मग तिचं नाव सांगा. आमच्याकडे यादी असते पेशंटची, अमकी सावित्रा, रूम नंबर 4. त्या बाईनं मला थोडंसं दटवलं, त्या पांढऱ्या कपड्यावाल्यातले. मी जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, मला काही हिच्यापाशी ॲडमिट व्हायचं नाही, त्याच्यामुळे काय घेणे, चला. मध्ये गेल्याच्या नंतर त्या पोराला स्नान घालू लागले. त्याचं स्नानगिनं आटपलं आणि मग माझं दिलं. पाहिलं मुलगा सुंदर होता. मी म्हणलं तू सारखाच झाला रे, छान छान छान. बाहेर आल्याच्या नंतर सिस्टरला विचारलं, बाई तू माझ्यावर एवढी काऊन तापली होती. ती म्हणली महाराज तुमचा काय राग नाही बा, मोबाईलमध्ये तुमचंच कीर्तन ऐकते. मग बाई माझं कीर्तन ऐकती, पाया पडून मला 10 रुपये दिले तिनं. पैसे किती असू द्या, शेवटी पैसे येत ना ते. तिने 10 रुपये दिले पाया पडून आणि म्हणे मी तुमचंच कीर्तन ऐकते महाराज, मला तुमचा राग नाही. म्हणलं मला दटवलंच कशा करता, तुम्ही ज्या बाईचं नाव विचारलं का मला तिचा राग होता म्हणून मी तुमच्यावर काढला. म्हणलं झालं काय, काय नाही, तिची डिलिव्हरी करीत असताना माझी अंगठी हरपली. तिची डिलिव्हरी करीत असताना माझी अंगठी हरपली. मी पुन्हा वापस गेलो. म्हणलं तुझा मुलगा दाखव. त्याचा मुलगा चौकून पाहिला पण अंगठी दिसत नव्हती. लहान लेकराच्या मुठी वळलेल्या असतात. त्याची उजव्या हाताची मुठ उकलल्यावर सिस्टरनीची अंगठी सापडली. त्याला म्हणलं या बा तू जीवनभर चोरी केलीस ना, हे जन्माला आल्याबरोबर सिस्टरनीची अंगठी चोरीत आहे, तर याला जर मुख्यमंत्री केलं तर हे महाराष्ट्र इकून टाकीन. हे संस्कार असते, संस्कार. विनोद सोडून द्या, पण हे संस्कार येतात. नारदाच्या सानिध्यात नवविधा भक्तीचे सूत्र श्रवण केले. कयाधू मातेनं सात्विक विचाराची माऊली होती, ती वाईट नव्हती बरं. फार दिवस निघून गेले, आश्रम झाडायची. ती सुंदरशी पर्णकुटी होती, ती पर्णकुटी साफ करायची. आणि प्रसूत काल जवळ आला. कयाधू मातेचे डोळे भरून आले. वेगात सांगतो थोडंसं, मुनिवर माझा प्रसूतीचा काल जवळ आलेला आहे. आता माझ्या बाळांतपणासाठी कोणीतरी एखादी स्त्री असावी. आमच्याकडे एक जुनाट भागवतकार होऊन गेले, फार फार हुशार, फार विद्वान व्यक्ती होती. ती मी बोलतोय अशी भागवत नाही सांगायची. ते म्हण आता ऐका बरं का, काय कयाधूच्या पलंगा खाली हात घातला इंद्रानी, कयाधूचा पलंगा असं पळून नेलं बरं का. कालांतराने ती कयाधू देवर्षी नारदाच्या सानिध्यात आली बरं का. आणि गर्भपोटात असताना त्या कयाधू मातेनं नारद भक्ती सूत्र त्या ठिकाणी श्रवण केलं बरं का. आणि मग त्या ठिकाणी दिव्यका बालकाचा जन्म झाला बरं का. शुभ सांगतात राजा परीक्षिते, त्या बालकाचं नाव भक्त प्रल्हाद ठेवलं बरं का. अशी सांगायची ते. पुन्हा कधी योग आला तर एक दिवस अशी करू, तुम्ही म्हणताल पुन्हा याचंच का तुला, नाही. एक स्त्री पाहिजे. त्यांचं मला 1.5 घंटा भागवत ऐकायला भेटलं होतं. नारदानं देवयक्ष नावाच्या गंधर्वाची आजी आणली. आता हे भागवतात सापडायचं नाही, आताच नमूद करतोय. नारदाचे मित्र देवयक्ष नावाचा गंधर्व, या गंधर्वाची आजी कयाधूच्या बाळांतपणा करता आणली. माथाडी थोडी चंचल होती, नारदाला वेकेरी बोलायची. नातवाचा मित्र, काय रे नारदा लग्न केलंस की काय, कोण्या बाईचं बाळांतपण आहे. अगं आजी तसं नाही ग, हिरण्यकश्यपूची पत्नी. अरे त्या राक्षसाची बायको. अगं आजी ती चांगली आहे, तो असू दे ना राक्षस, ती चांगली आहे ना. आणलं खाली, पाहिली ती बाई, सुंदर आहे रे, वा.
नारदा, हिचं बाळंतपण करण्यासाठी आता एक खाट लागेल, बाज लागेल. नारदानं सांगितलं, कोणी कोण फंद्यात पडो बाबा, मागणं पुढं फुफुटा उडं आपलं जीवन संन्यासीने काय भानगडी लावून घेतल्या. केली एक बाज तयार. प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. नारदांच्या मुखारविंदातून जे भक्तीचे सूत्र, ऋषीमुनींची नावं, तपस्वी स्त्रियांची नावं, डोळे झाकले, अंतःकरणामध्ये त्यांचं स्तवन केलं, नारदाचं स्तवन केलं. 2 मिनिटात 2 जीवाची मुक्तता. त्या देवयक्ष गंधर्वाच्या आजीनं सांगितलं, देवर्षी नारदा, मुलगा झालाय, मुलगा. नाव प्रल्हाद ठेवले. राजा परीक्षिती महाराजांनी प्रश्न शुकदेवांना केला, प्रल्हादच का ठेवलं? कशामुळे प्रल्हाद ठेवलं? लक्ष्मण काऊन नाही ठेवलं? राम काऊन नाही ठेवलं? गोविंदराव काऊन नाही ठेवलं? अंशीरामजी काऊन नाही ठेवलं? सखारामजी काऊन नाही ठेवलं? प्रल्हादच का ठेवलं? त्या बालकाच्या जिभेच्या शेंड्यावर परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी वाण्या 4 येतात. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. परा नावाच्या वाणीनं विश्वाच्या मालकाचं नामचिंतन घोकत होतं आईच्या पोटात. प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. संस्कार आईच्या पोटात झाले नामाचे. जन्माला आल्याबरोबर जिभेचा शेंडा परा नावाच्या वाणीनं भगवंताच्या नावाचे ठोके आणि चुटक्या मारित होता, म्हणून प्रल्हाद नाव ठेवलं. प्रल्हाद. संत शिरोमणी प्रल्हाद महाराज की जय. नाव ठेवलं प्रल्हादाचं. काही दिवस काल लोटल्याच्या नंतर नारदाच्या मांडीवर ते बालक दिलं आणि त्या देवयक्ष गंधर्वाच्या आजीनं सांगितलं, ए नारदा, मला जायचं रे आता. ठीक ग आजी, तू हिला नेऊन घालणार आहेस ना? हो. मग ही बाज काय करायची आता? काय नाही, तू इथं राहत नाही ना, मी तर फिरता असतो. मग ही बाज मला देऊन टाक. म्हणून आकाशात जे खाटलं चमकते का, ते हेच आहे. ज्या बाजेला प्रल्हादाचा संग झालाय, ज्या बाजेला कयादूचा स्पर्श झालाय, ज्या बाजेला प्रल्हादाचा स्पर्श झालाय, ती खाट आकाशात चमकती. असं त्या महाराजांचं वक्तव्य. ती पण टोकाला गेलेली महाराज होते. मी आताच सांगतोय, मी गाफील माणसाचं कधी ऐकत नाही. ऐकत पण सांगणार नाही. खाली परत आल्याच्या नंतर कयाधूला सांगितलं, माते. नारद माते म्हणायचे. ए माते, तुझ्या मालकाकडे नेऊन घालतो. कयाधूचे डोळे भरून आले. गुरुदेव, एवढ्या आनंदात, एवढ्या परमार्थिक जीवनामध्ये माझा एवढा काळ गेला. शंका वाटते हो, घरी गेल्याच्या नंतर या बालकाला मालक मारतील का? तू काळजी करू नकोस. मी समजून सांगितल्याच्या नंतर सगळं काही तुझे मालक शिस्तीत ऐकतील. तू तिळ मात्र काळजी करू नको, चिंता करू नकोस कशाची. ठीक. नारद पुढे, कयादू पाठीमाग. हिरण्यकश्यपूच्या नगरीत परत आले. पाहिलं कयादूला, त्याचे डोळे लाल झाले. नारदानं सांगितलं, शांत हो राजा. ज्या इंद्राने हरण केलं त्या इंद्राच्या बद्दल राग असावा, त्याबद्दल दुमत नाही, पण मध्येच मी अडवलं. तुझं कुळीच्या पोटात वाढत होतं, त्याचा जन्म झाला, हे तुझंच कुळ आहे. चला मधलं सोडून द्या. श्रद्धेनं कयाधूला आपलंसं केलं. बघता बघता माझे भक्तराज प्रल्हाद वाढू लागले. आईच्या पोटात झालेले संस्कार होते. थोडंसं बोलायला यायला लागल्याच्या नंतर सारखं नारायण 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 मुखारविंदामध्ये नाव होतं. आईनं विचार केला, ज्या मालकाला भजन आवडत नाही, पोरगत भजन करतंय, त्यानं काय नियम आखला होता माहिती? मला कोणी मारू शकत नाही. मी रात्री घरात दारात माणसाच्या हातानं, राक्षसाच्या हातानं, पशुच्या हातानं मरत नाही.
हे मला वरदान आहे. आणि वरदानाच्या बळानं एवढा मातून गेला की त्यानं एक आचारसंहिता काढली, नाव घेऊन येदी देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हनुमंतराव ज्यानं भजन केलं त्याला शिक्षा देऊ लागला, तो फासाव देऊ लागला, सोळावर देऊ लागला. मंदिराला किलूप लागले. वेदाचं अध्ययन, शास्त्राचं अध्ययन, पुराणाचं अध्ययन बंद पडलं. जी माणसं देवाला निष्ठेनं मानणारी होती अशी माणसं दारं किल्प लावून आतली आत मत बसून आपल्या थोड्याशा साधना लोकाला कळणार नाहीत अशा करत होते. एके दिवशी हा मुलगा मोठा झाला, भजन करू लागला. हिरण्यकश्यपूनं मीटिंग भरवली. मंत्री, महामंत्री, सुमंत्री त्याच्या राज्यातले बोलवले आणि सांगितलं, एक काम करा, याचं भजन बंद करणं होईल असा एखादा कोणी आहे का? मग षंड आणि आमर्क नावाचे दोन शिक्षक होते, गुरुजी होते. त्यांच्याकडे विद्या अध्ययनाकरता पाठवलं. तिथे पोचल्याच्या नंतर भक्तीचं करंड प्रल्हादाच्या अंतकरणात इतकं टोकाचं होतं, इतकं टोकाचं होतं, याचं भजन बंद झालं नाही. उलट गुरुजी भजन शिकले, उलट गुरुजी भजन शिकले. आणि एके दिवशी तर प्रल्हादाने असा कहर केला की दुपारच्या मध्यामध्ये एकटा भजन करीत असताना भजन करता करताच गुरुजीच्या अंगाला हात लावायचं. यांचं भक्तीचं करण त्यांच्याकडे. गुरुजी बी श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजवन नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, माता नारायण नारायण नारायण, माता नारायण नारायण नारायण, पिता नारायण नारायण नारायण, पिता नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण विद्यार्थीगण, निशाचरांची पुत्र, ही दोन शिक्षक आदी करून सर्व एवढ्या बरगच्च आवाजामध्ये उंच पटीमध्ये भगवंताचं भजन करू लागले. मंत्री पळत आला आणि सांगितलं, राजन राजन, हाकार झालेला आहे. आपल्या नगरीमधील ही शिक्षक आणि सर्व विद्यार्थी, राक्षस कुलातली सर्व कुलोत्पन्न झालेली ही सुत भजन करतात. त्याला खूप राग आला. चंडा अमरकाला विचारलं, का रे? ते म्हणलं, करावं काय, रोग इतक्या चौथ्या पट्टीत गेलाय, डॉक्टरच्या आटोक्यातला रोग नाही. निदान झालंय पण आमच्या आटोक्यातला रोग नाही, हा पुढे गेलाय. ठीक आहे, वाटेल ते प्रयत्न केले प्रल्हादाला संपवण्यासाठी. उंच कड्यावरून फेकलं, हत्तीला मध्ये पाजलं आणि मतांध झालेल्या हत्तीच्या समोर भक्त प्रल्हादाला ठेवलं, पण काहीच नाही, काहीच नाही. तो हत्ती सुद्धा शीतल झाला, शांत झाला. एके दिवशी उकळत्या तेलात टाकलं, कड 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 तेल कडत, डोळे झाकले. कृष्णार्पणमस्तु, नारायण हरी. दुःख हरयन्ते हरि, पापक्षालयन्ते हरि, सौख्य वृद्धियन्ते हरि. ते तेल तापलं का नाही म्हणून राक्षसांनी त्या उकळत्या कढईमध्ये गुरुजी नारळ टाकल्याबरोबर तळेल दिशी वाजलं.
माऊली बुवा किती तेल तापलं असेल आणि त्या तेलात प्रल्हादाला सोडलं. पोहू लागला. टाकणाऱ्याला म्हणे अरे इतकं तेल थंड आहे, तुम्ही पण मधात या, या मधात या, तुमचा अंग कडकणार नाही, या या. तैल स्नेह स्नानेषु, स्नेह म्हणजे तेल. हात लावला डोक्याला त्यानं, काय होत. एके दिवशी बहीण आली हिरण्यकश्यपूची. विप्रचिती नावाच्या राक्षसाची पत्नी शुंहिका ती हिरण्यकश्यपूकडे आली आणि बायकोला विचारलं त्याच्या वहिनी, माझे दादा कस काय खराब झाले हो? काय दोन सांगितलं, वंश मी एवढी त्यांची सोय करते, एवढी त्यांची सोय करते, पण त्यांच्या अंगीच लागण. काय हुशार अंतकरणाची शुद्ध अंतकरणाची बाई होती. तिनं सांगितलं, वंश माझ्याकडनं तुमच्या दादाला काही त्रास नाही. तिने एके दिवशी भावाला विचारलं, दादा तुला पैशाची अडचण आहे का? मी तिकून भरपूर आणलेत. त्यानं सांगितलं, पैशाचा माझ्याकडे उकिरडा आहे, पर्वता इतके पैसे आहेत माझ्याकडे, मला अडचण नाही धनद्रव्याची. दुःख एका गोष्टीचं, एक पोट्ट माझं ऐकत नाही. कोणतं? त्याचं नाव प्रल्हाद. मग मार ना. ते म्हणला 20 प्रयोग केलेत, 20 एकातही गेलं नाही. तिनं सांगितलं 21वा मी करते, तो कामच होतंय. ते म्हणला, ताई येडेवानी करू नको, मोठे मोठे गेले वाहतन झिंजुळनं घुसले गावात, चांगल्या चांगल्याच्याने मेळ नाही बसला, तू काय मारशील? ती म्हणली, ऐक दादा, चुलांगण पेटलेलंच होतं. पेटलेल्या चुलांगणामध्ये शिविकेने हात घातला आणि इस्तो आणला. हिरण्यकश्यप बोलला, ताई ताई पोळण. अरे मला पोळतच नाही. तिच्यावर अग्नी प्रसन्न होता. दादा एक काम कर, गावाच्या बाहेर येशी पशी एक चितारच लाकडं जमा कर, त्याच्यावर मी बसेल, ह्या प्रल्हादाला मांडीवर घेईल, तुम्ही पेटून द्या, तुम्ही घरी या. अग्नी मला प्रसन्न आहे, अग्नी मला जाळणार नाही, मी याला आवळून धरते, हे मरेल, मी घरी येईल. विनाशकाले विपरीत बुद्धी. तो दिवस पौर्णिमेचा होता. त्या दिवशी लाकडं जमा केली, एवढी लाकडं जमा केली, एवढी लाकडं जमा केली, गौऱ्या जमा केल्या आणि मोठा असं पर्वतासारखं डोंगरासारखं त्याचं एक वळही रचली, मोठा ढीग केला. हिरण्यकश्यपू 2-4 मंत्री महामंत्री सुमंत्री मिळून कयादू आदी करून प्रल्हाद तिथे गेले. शब्द चुकीचा गेला, कयादू, शुंहिका आदी करून तिथे गेले आणि त्या लाकडावर वरती जाऊन ती बसली. वरी बसल्याच्या नंतर प्रल्हादाला जवळ घेतलं. प्रल्हादाची काही मित्र होती, ती अग्नीची उपासना करू लागले. हे अग्नी नारायणा वैशानरो न तथायाम शीतजायते. हे वैशानरा, तुझा हा देदीप्यमान तेजस्वी अग्नी शीतल हो प्रल्हादा करता. कारण मित्रावर फार मोठा परोपकार केलेला होता प्रल्हादाने. चांगली पदार्थ राजपुत्र असल्यामुळे सर्वांना मोठ्या आनंदाने खाऊ घालायचा. संस्कारानं परिपूर्ण केलेली मुलं होती. अग्नीची पूजा कशी करायची आता? म्हणून मुलांनी काही गौऱ्या, काही लाकडं, काही बायकांची चोरायला सुरुवात केली. देणत म्हणून शिव्या द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून शिव्या द्यायची पद्धत आहे. मला 150 येते, देऊ की एखादी? आधी अग्नीची उपासना केली. आमच्या प्रल्हादाला सुखरूप ठेव. वा. शुंहिकेनं प्रल्हादाला मांडीवर घेतल्याच्या नंतर काही दावे असतील, काय असतील, त्यानं त्याला बांधू लागले. त्यानं सांगितलं, आत्या तू काळजी करू नको, मला बांधू नको, मीच तुला सोडित नाही, मी तुला पक्क धरतो, मी सोडत नाही तुला, बांधू नकोस, मला बांधू नकोस. पेटून दिलं. भावाला सांगितलं, दादा तुझा मुलगा जळताना तुला बघा वाटायचं नाही, तू घरी जाय. विनाशकाले विपरीत बुद्धी. जा तू घरी जा, घरी जा. आणि अग्नीनं पेट घेतला. पेट घेतल्याच्या नंतर हिला अग्नी त्रास द्यायला लागला. अग्नी हिच्यावर प्रसन्न होता, पण कशा करता माहिती आहे? चांगलं काम करण्याकरता.
का दुसऱ्याची लेकरं जाळण्याकरता? चांगल्या कामाकरता अग्नी प्रसन्न आहे. हिला भाजत नव्हता, हिला पोळत नव्हता, पण दुसऱ्याची लेकरं मारत असेल तर अग्नी हिच्यावर कसा प्रसन्न? आता अग्नी हिच्यावर कोपला आणि हिला शेक लागल्याच्या नंतर ओरडू लागली. प्रल्हादानी तोंड दाबलं. आत्या रडू नको, शांत बस, काहून आरडतीस? तुझ्या नंतर मरणार आहे मी, तू ताण घेऊ नकोस. जळून राग झाली आत्या, जळून राग. सकाळी हिरण्यकश्यपूने विचार केला, चला बहीण रात्रभर तिथंच थांबली, तिला आणायला जाऊ. तेवढ्या अवकाशात हिरण्यकश्यपू तिथे गेला. तोपर्यंत अंगाला राख लावली होती. भक्ताच्या सानिध्यात गेली, याच्याकरता पवित्र झाली. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये शिंकेला होलिका म्हणतात आणि देवी स्वरूप झाली. म्हणून जगदंबा म्हणून तिची पूजा आहे त्या अग्नीची. त्या दिवशी भक्ताच्या सानिध्यात मृत्यू आला. असू द्या ना पापी, पण भक्ताच्या सानिध्यात स्पर्शात मृत्यू आला. प्रल्हादाला पाहिलं. प्रल्हाद, आत्या. बाबा मी आत्याला म्हणलं तुम्ही मुक्कामाला थांबा, बाबा लातूरून तुम्हाला साडी आणणार आहेत, पण त्या हाल्टिंग गाडीनेच गेल्या, त्या थांबल्याच नाही. दुसऱ्याला मारण्यासाठी आली स्वतः मीर. देव तारी त्याला कोण मारी? ज्याचा सखा हरी विश्वावघे कृपा करी. ज्याचा सखा जगाचा मालक आहे, त्याच्यावर अख्खं ब्रह्मांड कृपा करत असते. देव राखी तया मारेल कोण. कधी कधी टीव्हीवर बघायला भेटतंय 80 फूट पोरग बोर मध्ये खाली गेलं. जेसीबी आणा, क्रेन आणा, आमका आणा, तमका आणा, ते बोर मोठा करा, कोरान मग बाहेर काढा. 80 फूट बोर मधून चिमुकलं लेकरू कसं वाचा? जगाचा मालक पाठीमागे. बऱ्याच नालायकांनी रेल्वेतून चालता चालता खिडकीतून लेकर फेकून द्यावा, ते कोणाला तरी सापडावा. आणि सापडलेलं पोरग कलेक्टर झालं. रेल्वेतून फेकून दिलेलं. पडावर आपण रेल्वेतून वाचतोल का? तर मी पण, बरं तुम्हीच नाही वाचू का? आपण नाही. नाही का? लागन ना ती ताकद. रात्रभर बेश्रामाच्या जाळीमध्ये लेकरून. दुसऱ्या दिवशी सकाळी एक शेतकरी खांद्यावर येठण घेऊन चाललाय आणि रडण्याचा आवाज आला. काय झालं असेल? आपण इतके मोठे असताना स्वेटर, कानाला टोपी, रग, रुमाल, आमक तमक, सॉक्स वगैरे वगैरे, किती किती थाट आपला. काय असेल? टाकून दिलेल्या लेकराला स्वेटर घातला असेल का त्या बाईनं? वाचली अशी कितीतरी पेपरवर, टीव्हीवर आपण बघतो बातम्यामध्ये. जगाच्या मालकाची कृपा. घरी आला प्रल्हादा. ताण दिलास रे बाबा. मी काय ताण दिला तुम्हाला? खूप ताण दिलास. कयाधू, याला विष पाज.
विषामध्ये सर्वात भयानक विष आहे, त्या विषाचं नाव आहे हलाल नावाचं विष. हे समुद्र मंथनातून निघलं होतं. याच्या तोडीस तोड असणार एक विष होतं. ते विष दुधामध्ये टाकलं आणि कयादूच्या हातात दुधाची वाटी दिली. कयादूनं सांगितलं, बाळा भजन जर बंद करीत असशील तर तुला प्राणदान आहे, आणि तू जर भजन बंद करायचं नसेल तर हा तुला मृत्यू. म्हणलं आई वाटी इकडे घे, कारण तू आई आहेस आणि आईला मुलाला विष पाजा वाटत नसते, तू पाजू शकत नाहीस. तू मी विष पेत असताना तिकडे बघू सुद्धा नकोस, तिकडे बघ. हातात विष घेतलं आणि भगवंताला सांगितलं, देवा तुझं भजन करीत असताना जर विष प्यायची वेळ आली असेल तर असू दे, काय हरकत नाही, कृष्णार्पणमस्तु. पिऊन टाकलं. त्या विषाच्या प्रादुर्भावानं जे घर होतं का, ते घर, त्या घरातलं सगळ्या वस्तू काळपट पडल्या. इतकं विष भयानक होतं. पण प्रल्हादाला काहीच केलं नाही. काय झालं माहिती? मूर्ती काळी झाली. जगाच्या मालकाने विषप्राशन केलं. मग मात्र राग आला, का रे नारायण नारायण कुठे? विठ्ठल जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्वत्र काष्टी पाशानी जळी, रोमा रोमात कणा कणात आहे. ह्या खांबात सुद्धा आहे. खांबावरी लात मारिली, खाड दिशी लात मारली, गदा मारली, दुभंगला तो खांब. त्याच्यामधून कडकड 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 असा आवाज झाला. विजेंचा कडकडाट व्हावा असा भयानक कडकडाट झाला आणि त्याच्यातून नारायण प्रगटला. नरसिंह भगवान नरसिंहाचं प्राकट्य झालं. घरात मरण नाही, दारात मरण नाही, रात्री नाही, दिवसा नाही, माणसाच्या हाताने नाही, पशुच्या हाताने नाही, राक्षसाच्या हाताने नाही. विश्वाच्या मालकानं नरसिंह अवतार घेतला. डोकं सिंहाचं. केशरी राम आननस्फुटेषु. केशरी म्हणजे सिंह, डोकं सिंहाचं. पारणीर ऋषाभवा. पारणी म्हणजे हात, ऋष म्हणजे अस्वल, अस्वलाचे हात. काया वृद्धिम मानवाहा. इथून खाली सर्व शरीर माणसाचं, इथून पुढे अस्वलाची हात, वरी डोकं सिंहाचं. चला माणूसही नाही, राक्षस नाही आणि पशु नाही. विज्ञानानं किती शहाणपणा केला. असले क्रुजलमल. डोकं सिंहाचं, हात अस्वलाचे, शरीर माणसाचं. नाही नाही, ती शाळाच अजून त्यानं कोणाच्या हातात दिली नाही. ती मालकानं मालकाच्याच हातात ठेवली पंढरपुरातल्या. काय ते स्वरूप आहे. प्रगट झाल्याबरोबर प्रल्हादाला हृदयाशी लावलं. नाम प्रल्हाद उच्चारे तया सोडवे नरहरी. उचलून घेत कडेवरी, कडेवर उचलून घेतलं. भक्ती सुखी नाहाला. गुरुवाळ कोंजाळलं, खाली ठेवलं. कोण हा त्रास देतोय तुला? लगेच घेतलं. उमऱ्यावर बसले, चौकटीवर बसले. पूर्व दिशेकडे तोंड आहे. आडवा केला. घरात नाही, दारात नाही, उमऱ्यावर आहे. हिरण्यकश्यपो देखो मला. सूर्याचं बिंब दिसतंय? नाही दिसत, पण उजेड आहे का नाही? सूर्याच्या प्रकाशाचे किरण रजकणात मिसळल्याच्या नंतर, सूर्य मावळल्या नंतर सुद्धा 10-5 मिनिटं जो प्रकाश असतो, त्या प्रकाशाला संधी प्रकाश म्हणतात. सूर्याचं बिंब दिसत नाही, पण प्रकाश आहे. दिवस म्हणावं तर सूर्य नाही, रात्र म्हणावं तर प्रकाश दिसतोय. रात्र नाही, दिवस नाही. मी माणूस आहे? नाही. मी पशु आहे? नाही. मी राक्षस आहे? मी नाही. यदि सजीवानही वस्ती मृत्यूस्थित. सजीवानही मृत्यू नाही, निर्जीवानही मृत्यू नाही. माणसाची नख सजीव आहेत का निर्जीव? नख जर सजीव आहेत तर मग कापताना का दुखत नाहीत? आपण कापतो का नाही मोठी झाल्यावर? सजीव आहेत तर कापताना का दुखत नाहीत? आणि निर्जीव आहेत तर मग वाढतात का? निर्जीव वाढते का? नाही वाढत. मग हे सजीवाच्याही तत्वात येत नाही आणि निर्जीवाच्याही तत्वात येत नाही. हे निर्माण करण्याचं डोकं, ही बुद्धी,
ती मालकाच्या हातात आहे. त्यांना अशा काही काही गोष्टी येतात त्या कोण्याच नालायकाच्या हातात दिल्या नाही. किती कोटी रुपये दिल्यावर पोरग होते, किती अब्ज रुपये खर्चिल्यावर पोरगी होईल, किती अब्ज रुपये खर्चिल्यावर मेलेलं उठून बसल, किती अब्ज खर्चिल्यावर पाऊस पडल, किती अब्ज खर्चिल्यावर आता 2 मिनिटात ऊन जाईन आणि शिराळ येईल. नाही, जन्म मरण आणि निसर्ग ह्या 3 गोष्टी त्यानं त्याच्याच हातात ठेवल्यात. अजून शहाणपणा करणाऱ्या विज्ञानाच्या हातात दिलेल्या नाहीत. ज्या दिवशी येतील त्या दिवशी भागवत टाळ पकवाद हे करायची गरजच पडणार नाही ना. जय देव जय देव जय विज्ञान साहेब. विज्ञानाला वाईट नाही म्हणणार, पण हे नाही अजून ताब्यात. हे अजून विज्ञानानं माणसासारखा माणूस तयार केला. विदेशातले लोक फार टोकाला गेले. जशाला तसा माणूस, याचा डोळा, त्याचा कान, याचा हात, त्याचं बोट, त्याचे नख, त्याची छाती, याचं कातड, त्याचे फासुळ्या, त्याचे हाडं, त्याचे मणके, त्याचे पाय, त्याचे वगैरे वगैरे सगळं करून जशा तशी जोडाजोडी केली. पण त्याला मधात दिवात लावता नाही आला. कुंटाला न तेले, 9-10 क्विंटल कापूस आहे, कलई सारखी वाटी आहे, पण काडी पेटायला डबडच नाही. ते लावायला डबड प्राण नाही ना. काय करतात ते? प्रेतात रूपांतर आहे ना. काही काही लोकांना प्राण कसा जातो म्हणून धरायचा प्रयत्न केला. जिवंत माणूस काचाच्या पेटीत पॅक बंद, पेटी फुटली नाही, तिला तडा गेला नाही, आवाज झाला नाही, आणि मधला कसा मेलाय भवतालचाल कळाला नाही. डॉक्टर मेल्यावर सांगते आता घेऊन जा. डॉक्टर म्हणते का बघा 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 तो ये आलाय, तो रेड्यावर बसलेला आहे, त्याच्याजवळ फासा आहे, त्यानं टाकला बघा तुमच्या वडिलाच्या अंगावर, या बा फाशामध्ये प्राण अडकला बघा, कसा चाललाय फासा, असा सांगतोय डॉक्टर. त्यानं तपासल्यावर सांगते सलाईन बंद झालंय, घरी न्या. नाही सांगताय. आणि डॉक्टरला जर यम दिसले असते तर मग डॉक्टर मरताना आरडले असते ना, आले रे आले आले मला न्यायला आले. नाही, ते दिसत नाही कोणाला, ते दिसूच देत नाही. ते इतकं हुशार, फक्त गया वया देईल. सर्व इंद्रियाला खुडपडे, स्मृती ब्रह्मा माझी बुडी, मन होय वेडे कोंडे प्राण. ही अवस्था होतील पण कळत नाही, कळत नाही, कळत नाही. नेणो काय झाला केधवा, झाकून ठेवलेल्या मडक्यात गाडग्यात दिवा लावलाय. ते कवा शिजलाय पत्ताच नाही. ते पोळ्याच्या दिवशी करीत असतात ते प्रकार. फार मोठी ताकद मालकाची प्रगट झाला. घेतलं मांडीवर, नखानी असं पोट विदारून टाकलं. गोपाल कृष्ण भगवान की, लक्ष्मी नरसिंह भगवान की. केला त्याचा शेवट. ज्या वेळेला हिरण्यकश्यपूचा शेवट झाला त्यावेळेला भक्त प्रल्हादाला एक प्रश्न केला, प्रल्हादा तुला काय पाहिजे? काही नको देवा. देवा माझं कुळ जरी राक्षसाचं असेल परमेश्वरा, माझं कुळ जरी निशाचराचं असेल परमेश्वरा, पण राक्षसाच्या कुळात तुझं भजन करणारा जन्माला आलाय, हे कुळ सुद्धा पवित्र आहे रे देवा. म्हणून या कुळाला पवित्र करण्यासाठी मला काहीतरी देऊन टाक. ब्रह्मांडाच्या मालकानं वरदान दिलं, काही ताण घेऊ नकोस. हिरण्यकश्यपूचा पुत्र कोण? पुढे 3 लोकांची परंपरा. विरोचन, बळी, बाणासूर. आणि बाणासुराच्या पोटी जन्माला आलेली कन्या ब्रह्मांडाचे मालक नरसिंह भगवान विष्णू परमात्मा प्रल्हादाला सांगतात, प्रल्हादा राक्षसाच्या कुळात जन्माला आलेली कन्या मला नाथसून म्हणून करीन. पासमन किती जोडा भक्तीमुळं. पुढे येतो प्रल्हादा. या भगवंताच्या नखाचा 10 होऊ लागलेला आहे. ज्याचं मुख देवाचं भजन करीत नाही त्याची जीवा कोण आहे? नाथबाबा सांगतात,
ज्याचं मूग देवाचं भजन करीत नाही त्याची जीभ नसून ती सर्पिण आहे. मग जीभ सर्पिण आहे त्या ती शरीर विषारी आहे की नाही? यानं स्वतः भजन केलं नाही दुसऱ्याला करू दिलं नाही, इतका पापी. याचं शरीर पूर्ण पापमय. ब्रह्मांडाच्या मालकाने नखानं त्याचं पोट विदारल्याच्या नंतर त्याचं अशुद्ध 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 म्हणजे रक्त आणि अशुद्ध म्हणजे अशुद्धच जीवनभर भक्तीचं साम्राज्य ज्याच्या जवळ नाही, पापाचं साम्राज्य ज्याच्या भोवताल वाढले, असं शरीर इतकं विषारी बनलं की ते रक्त लागल्याबरोबर देवाचा दाह होऊ लागला. दाह करावं काय? म्हणून भगवान परमात्म्याने अशी नखी झटकल्याच्या नंतर त्याच्यावरचं काही अशुद्ध म्हणजे रक्त हिवराच्या झाडावर पडलं. म्हणून सज्जने वाळिली, हिवराची दाट सावली असेल तरी सज्जनांनी वाळली. हिवराचा निषेध केला. त्याचं कारण सांगतो. भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना जाण्यासाठी कैकेयीचं अतूट प्रेम ज्या रामचंद्रावर होतं त्याच कैकेयीच्या अंतःकरणात रामाविषयी पाप निर्माण व्हावं याचं कारण होती मंथरा. ही पुष्पाण्यासाठी गेली त्यावेळेला विकल्प अमानुषत्वा तत्वदेवा हा विकल्पेषु भयस्थितू म्हणून त्या वृक्षावर आरूढ होता. तिथं बसल्याच्या नंतर मंथरेच्या अंगात संचार केला. घरी गेल्याच्या नंतर कैकेयीला कवटाळलं, काय दुसऱ्याच्या लेकरासाठी तू महाल सजवायला लागलीस? तिच्या अंगात विकल्प गेल्याच्या नंतर मग मात्र वरदान मागितले आणि राम वनवासाला जावा हे ठरलं हिवराच्या झाडामुळं. एका व्यक्तीने विचारलं, असं का घडलं? आदा कदा जर प्रभू रामचंद्र वनवासाला गेले नसते, काही जे पदच्युत लोक होते, कोणी वृक्षाच्या योनीत होतं, कोणी वेलीच्या योनीत होतं, कोणी झाडाझुडपाच्या योनीत होतं, या लोकाच्या वनवासाच्या निमित्तानं जगाच्या मालकानं जावं, निशाचर अमात्य कर्म करणारा राजा रावण हा मारावा हे अत्यंत गरजेचं होतं. त्या गोष्टी